पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तेथे जाऊ नका कोणी, तेथे जाऊ नका कोणी, गेले नाही आले परतोनी, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. तुका पंढरीसी गेला, तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संता तेरा, दुसरे चरण संता तेरा, दुसरे चरण संता तेरा. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकार, बाबाजी सद्गुरुदास तुकार, बाबाजी सद्गुरुदास तुकार. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान जाता वेडे होय मन. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हाला आराध्याचा परिचय एक आगळ्या वेगळ्या उपमेतून करून देत आहेत. विठाला 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 विठाला. उपस्थित सर्व भाविक मंडळी यांच्या परमपावन उपस्थितीमध्ये या ठिकाणी चालू असणारा भक्ती उत्सव वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुनाम गुरु सद्गुरु रामगिरी बाबा पूज्य बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताचं औचित्य साधून या ठिकाणी या भक्ती उत्सवाचं आयोजन आहे. आणि या भक्ती उत्सवातील आजची चिंतन सेवा माझ्या वाट्याला परम आदरणीय परमश्रद्धेय पूज्य श्री पांडुरंगजी महाराज यांच्या आज्ञेतून तथा आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज यांच्या विशेष संपर्कातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करणार आहे. खरं वस्तुस्थितीने सांगायचं ठरलं तर मला आता बोलायची वासनाच राहिलेली नाही. कारण गुरुजीचा आविष्कार, त्यात आमच्या भरत महाराज किरण महाराजाचा आविष्कार जर पाहिला, यांचा आविष्कार आणि यांचा आवेश पाहिला, तर माझं अवसान गेलेले. पण करता काय, गाडी डिझेलवर चालते, ती पाण्यावर चालत नाही. तुम्ही जय विठ्ठल केला असतं, मला डिझेल पुरतं तरी बोलावंच लागणार. आणि काळजी काही नाही. मात्र आता कृष्णा महाराज भगीरथ महाराज आम्ही यांच्या अवसानानं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि सेवा पूर्णत्वाकडे नेतो. आज चिंतनात मी जो अभंग निवडलाय तो तुकाराम महाराजांचा आहे. गेल्या वर्षी मी पांडुरंग हा चोर आहे या अंगाने चिंतन करण्याचा प्रयत्न केला होता. आणि या वर्षी मग पांडुरंग भूत कसं आहे या अंगाने चिंतन करावं म्हणून या अभंगाची निवड केलेली आहे. प्रस्तावनेत जास्त वेळ घालवणार नाही. वेळ अगदी वेळेमध्ये कीर्तन सोडणार आहे. 12च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही, तुमची शपथ. अगदी वेळेमध्ये कीर्तन आपल्याला पूर्णत्वाकडे न्यायचंय. या अभंगातून तुकाराम महाराजांनी तुम्हा आम्हाला देवाचा परिचय करून दिलाय. प्रस्तावनेत एक विचार असा आहे की मानवी देह हा अत्यंत महत्वाचा सर्व देहामध्ये मानलेला आहे. खरं तर 84 लक्ष योनीमध्ये एक योनी म्हणजे माणूस आहे. जसे 84 लक्ष योनीमध्ये पशु आणि कीटक आहे, तसाच एक पशु म्हणजे कोण आहे, माणूस आहे. माणसाला पशु म्हणावं की नाही हा प्रश्न आहे. पण मला कधी कधी प्रश्न असा पडतो, मी सकाळी तो विचार बोलून गेलो की आम्ही पंढरपूरला चातुर्मास्यामध्ये होतो आणि महाराजांच्या चंद्रशेखर महाराज चैतन्य महाराज यांच्या श्रवणाला आम्ही विद्यार्थी ग्रुपनं निघायचो. आणि ग्रुपनं जेव्हा निघायचो तेव्हा त्या पंढरपुरातले वाळवंटातली वाळू आणणारी गाढवही निघायची. ती वाळवंटाकडे निघायची, आम्ही मठाकडे निघायचो. ती टोळीने असायची ना आम्ही टोळीने असायची. ती गाढवं जेव्हा पुढून यायची, आम्ही जेव्हा असे जायचो तेव्हा मी सहज, आमचे गुरुबंधू आहेत
एकनाथ महाराज सांगोलकर, आम्ही गुरुबंधू आहेत. मी सहज एका दिवशी एकनाथ महाराजाला म्हणलं महाराज, आपण यांना गाढव म्हणतो, हे आपल्याला काय म्हणत असतील? प्रश्न आहे की नाही? आम्ही गाढवाला गाढव म्हणतो, आम्ही बैलाला बैल म्हणतो, आम्ही डुकराला डुक्कर म्हणतो, डुक्कर बैल गाढव आम्हाला काय म्हणत असेल? तर मला तरी वाटतं, मी काय डुक्कर गाढव नाहीये, पण मला तरी वाटतं आम्ही जसं त्याला पशु म्हणून पाहतो, तो सुद्धा आम्हाला पशु म्हणूनच पाहत असेल. एक 84 लक्ष योनीमध्ये काय योजना आहे पहा. परवा एका महात्म्याचं चिंतन ऐकलं. आपल्याकडे योनी आहे 84 लक्ष योनी, म्हणजे 84 लक्ष योनी फिरल्यानंतर माणसाला देह मिळतो. आणि असं सांगितलंय, मी अजून ते मोजून पाहिलेलं नाही, माणसाला देह 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मिळतो आणि 84 बोटाचाच मिळतो म्हणे. प्रत्येक माणसाची उंची त्याच्यात 84 बोटच असतं. आताच नका मोजू, घरी गेला नक्की मोजा तुम्ही, की आपली जी बोट आहेत ही 84 भरतात म्हणे माणसाच्या उंचीची. म्हणजे असा पवित्र नरदेह मिळाला. याची सार्थकता कशात आहे? अनेक प्रमाण माहिती आहेत, पण मला सध्या एकच प्रमाण या ठिकाणी चिंतनात वापरायचे, ते म्हणजे जन्म आली याचा लाभ पद्मनाभ दर्शने. मानवी जीवनाचा खरा लाभ काय आहे? तर पद्मनाभाचं नाम, परमात्म्याचं दर्शन होणं हा मानवी जीवनातला परमलाभ आपल्याकडे मानलेला आहे. परमलाभ या प्रभूचं दर्शन होणं. हे दर्शन काय हो? दर्शन शब्दाचा अर्थ काय? दर्शन शब्दाचे एकंदरीत 4 अर्थ संभवतात. 4 अर्थ. एक रूढ अर्थ आहे, एखाद्याच्या पायावर डोकं ठेवणं, ह्यालाही दर्शन म्हणतात. आपल्याकडे दर्शन शास्त्र आहेत पहा, योग दर्शन, न्याय दर्शन. तिथे योग दर्शन शब्दाचा अर्थ काय केलेला आहे? योगाचा विचार, न्यायाचा विचार, मीमांसेचा विचार, सांख्याचा विचार. तिथे दर्शन शब्दाचा अर्थ काय? विचार. तसं देव पद्मनाभ दर्शने याचा अर्थ करताना देवाचा विचार, हा एक दर्शन शब्दाचा अर्थ आहे. देवाच्या पायावर डोकं ठेवणं एक दर्शन, त्याच्याबद्दल विचार करणं दुसरं एक दर्शन. अजून या दर्शन शब्दामध्ये मूळ धातू आहे, 2 धातू. धातून हा शब्द प्रवृत्त होतो. दृग पश्यती, दृग हा धातू, त्याचे 2 अर्थ आहेत. दृग पश्यती धातूपाठाने विचार केला तर त्याला डोळ्याभर पाहणं हे दर्शन आहे. आणि दृशीर ज्ञानम या धातूपाठाने विचार केला तर त्याला जाणून घेणं हे एक दर्शन आहे. एकंदरीत दर्शनाचे 4 प्रकार मी तुमच्या समोर मांडले. त्याला जाणून घेणं, त्याला डोळे भरून पाहणं, त्याच्याबद्दल विचार करणं आणि त्याच्या पायावर डोकं ठेवणं. या 4ही अंगानं पहा संत वाङ्मयात ओहापोहानं विचार आहे. आपण खालून सुरुवात करू. कुठून? देवाच्या पायावर डोकं ठेवणं. पण सगळ्यात आधी तुम्हाला एक कोडं सोडवतो. तुम्ही म्हणाल महाराज, एक तर आम्ही संभ्रमित आहोत, एक तर तुमच्या कीर्तनात येतो, कालच कीर्तनकाराने सांगितलं, परवा कीर्तनकाराने सांगितलं, त्या दिवशी कीर्तनकाराने सांगितलं देवाचं अमकत दर्शन झालं पाहिजे, त्यानं जीवनाची सफलता आहे. मग तुम्ही तर 4 दर्शन मांडली, याच्यात श्रेष्ठ दर्शन कोणतं? याच्यातलं प्रधान दर्शन कोणतं आहे? महाराज, संत वाङ्मय माणसाला कोणत्या संभ्रमात ठेवत नाही. हे संत वाङ्मयाचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला दर्शन शब्द फारच गोड सोडून दिला. तुकाराम महाराज म्हणतात, दर्शन दर्शन म्हणजे काय? तेची देवाचे दर्शन जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान. तेचे देवाचे दर्शन जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान. तेची देवाचे दर्शन जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान. देवाचे दर्शन जेने राहे समाधान, जेने राहे समाधान, जेने राहे समाधान. देवाचे दर्शन जेने राहे समाधान, त्याची देवाचे दर्शन जेने राहे समाधान. तेच देवाचं दर्शन आहे. कोणतं? जेणेकरून समाधान होईल. मग ऐका, 4 शब्द सांगितले. त्याच्या पायावर डोकं ठेवण्यात तुम्हाला समाधान असेल तर ते दर्शन श्रेष्ठ आहे. तुम्हाला जर त्याच्याबद्दल विचार करण्यात समाधान असेल तर ते दर्शन श्रेष्ठ आहे. जर तुम्हाला त्याला डोळा भरून पाहण्यातच समाधान असेल तर ते दर्शन श्रेष्ठ आहे. तुम्हाला त्याला जाणण्यातच समाधान असेल तर ते दर्शन श्रेष्ठ आहे.
म्हणजे तुम्हाला समाधान कशात आहे हे दर्शन श्रेष्ठ आहे. आणि खरं एक सांगू का, परमार्थ हा समाधाना करताय. तुकाराम महाराजाचे एक दोन प्रमाण सांगून जाईल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जेणे राहे समाधान ऐसे ते भजन पार पावे. खरं भजन कोणतं? ज्यांना समाधान मिळालं पाहिजे तेच भजन श्रेष्ठ आहे. तेच देवाचे दर्शन जेणे राहे समाधान, तेच देवाचं दर्शन जेणे समाधान वृत्ती राहील. चारी प्रकारचं दर्शन. पहिलं दर्शन आपण विचारात घेऊ, पायावर डोकं ठेवणं हे दर्शन. याही दर्शनाचा विचार संत वाङ्मयात ओहापोहानं आला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पाहतोसी काय आता पुढे करी पाय, आता पुढे करी पाय, आता पुढे करी पाय, पाहतोसी पाय आता पुढे करी पाय, आता पुढे करी पाय, पुढे करी पाय. वरी ठेवू दे मस्तक, वरी ठेवू दे मस्तक, वरी ठेवू प्रेम सखा, वरी ठेवू प्रेम सखा, वरी ठेवू दे मस्तक, वरी ठेवू दे मस्तक, वरी ठेवू प्रेम सखा, वरी ठेवू दे मस्तक. फुलो ठेवडोनी हसक, ठेलो जोडोनी हसक, वरी ठेवू दे मस्तक, वरी ठेवू दे मस्तक, ठेवू दे मस्तक. पाहतोसी काय देवा, आता माझ्याकडे काय पाहतो? चल पाय पुढं कर. मग काय कर? मला करायचं काय? वरी ठेवू दे मस्तक, ठेलो जोडोनी हस्तक. देवाच्या पायावर डोकं ठेवणं याच्यातही काय आहे हे दर्शन आहे, हाय विचार आहे. देवाच्या बद्दल विचार करणं दर्शन आहे. पहा काय प्रमाणे महाराज म्हणतात, करावे चिंतन त्याची बरे न भेटून, त्याच्याबद्दल चिंतन करत. गोपिका परमात्म्याबद्दल काय करायच्या? आयशा गवळणी त्या बोलती परस्परी, आयशा गवळणी त्या अनुवाद करीती, आयशा गवळणी काय विचार करीती बैसोनी गवळणी. त्याच्या संबंधाने विचार करणं हे दर्शन आहे. त्याला डोळे भरून पाहणं. परमात्मा कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तो अत्यंत देखणं आहे, अत्यंत आखीव आहे, अत्यंत रेखीव आहे. याही दृष्टीने त्याचा काय आहे? दर्शनच आहे. त्याला डोळे भरून पाहणे हेही दर्शन आहे. आणि चौथं एक दर्शन आहे, त्याला जाणणं हेही दर्शन आहे. का बरं देवाला जाणणं गरजेचं आहे का? फार गरजेचं आहे. परमात्म्याला न जाणता केलेली भक्ती काय आहे? नारद भक्ती सूत्रात काय गोड विचार आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये असं म्हटलंय, तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा. गोपिकांना परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान नव्हतं हे अपवादानं सुद्धा म्हणता येणार नाही. गोपिकांना परमात्म्याचं स्वरूप ज्ञान होतं. कशावरून? कारण विरहात गात असताना त्या गोपिका म्हणतात, न खलू गोपिका नंदोनो भवान अखिल देहिनाम अंतरात्मदृग. केवळ तुम्ही नंदाच्या घरी जन्माला आलेले गोपाळ नाहीयेत, मग सर्व प्राणी मात्रांचे तुम्ही हृदय आहात, अंतरात्मदृग, सर्वांचे अंतर्दृष्टे तुम्ही आहात. म्हणून भक्तीमध्ये ज्ञान पाहिजे. त्यांना विचारलं का हो ज्ञान नसलं तर? नारद भक्ती सूत्रात पुढचं सूत्र असलं, तद्विहीनम जारानामेव. जर त्याचं जर ज्ञान नसेल तर ते काय आहे? तो जार कर्म आहे, तो व्यभिचार आहे. म्हणजे परमात्म्याला जाणणं भक्तीमध्ये गरजेचं आहे. अजून एक विचार आहे, पहा जरा माझ्याकडे पहा. विचार काय? भक्ती ही भावना प्रधान आहे. भक्ती भावना प्रधान आहे. आणि भावना निर्माण कधी होते? जेव्हा त्याचा विशेष परिचय होतो तेव्हाच. एरवी सामान्य परिचयामध्ये भावना नसते, वस्तूचा विशेष परिचय झाला पाहिजे तर भावना. आणि परमार्थात तर नितांत भावनेची गरज आहे, त्याचा विशेष परिचय झाला पाहिजे. कसं असतं पहा, एखादी वस्तू सामान्य असते पण त्याच्यावर जर विशेष परिचय झाला तर त्याच्याबद्दल भावना कशी वाढते. याला एक छोटंसं उदाहरण सांगतो. तुम्ही विचाराल ते उदाहरण कोणत्या पुराणातलं आहे, तर ते उदाहरण व्हॉट्सअप पुराण मधलं आहे. जुन्या काळात 18च पुराणं होती, आता आमच्या नशिबाने अजून 4-5 जोडली गेली. व्हॉट्सअप पुराण, ट्विटर पुराण, हाईक पुराण, फेसबुक पुराण. त्याच्यामध्ये हे उदाहरण मला व्हॉट्सअप पुराण मध्ये वाचायला भेटलं. उदाहरण मला फार भावलं म्हणून तुमच्या समोर मांडतो. उदाहरण काय? वस्तू सामान्य असते तेव्हा त्याचा परिचय, त्याच्याबद्दल भावना वाढत नाही. जेव्हा त्या वस्तूचा विशेष परिचय होतो तेव्हा त्याच्याविषयी विशेष प्रेम वाढतं. काय? एक रेल्वे स्टेशन आहे, मोठं शहर आहे मुंबई सारखं,
आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक पोरगा एक पोतं टाकून पेन विकायला बसलेला होता. कोणी ग्राहक येऊन विचारायचं, का रे कितीला पेन? तो म्हणायचा, साहेब 5 रुपयाला. पण गरीबाला पाडून मागण्याची आम्हाला लई घाण सवय. 10चे 3 दे. बरं तो 10चे 3 देऊ लागला की 10चे 4 दे. महाराज पाडून मागण्याच्या बाबतीत माणसाचं तरी बरं, ह्याला उरपाट्या काळजाच्या रे बाबा. महाराज पाडून मागण्याच्या बाबतीत यांच्या एवढं धाडस कोणाचंच होणार नाही. मी सांगतो, नाशिक रोडला जेल रोडची, ते जेल रोड आहे ना, तिथल्याची घटना आहे महाराज. ते चटाया मला दिसल्या आणि चटाया बऱ्या वाटल्या, घ्यावा म्हणून मी चटई घेण्याकरता उतरलो. आणि सहज त्याला विचारलं, कितीला रे चटई? तो म्हणा, महाराजजी 400 को एक आहे. तेवढ्या तिथे एक बाई आली. एक नाही 2-3 बाया आल्या. 2-3 प्रकारचे कपडे होते, 2-3 रंगाचे कपडे होते आणि 2-3 आकाराच्या बाया होत्या. 2-3 वयाच्याही होत्या. अरे एक राहिलं मुद्दा अजून माझा. त्याच्यातली जी सिनियरिटीनं पुढे होती ती पुढे झाली. का रे कितीला दिली चटई? तो मला, माताजी 400 को एक. ही बाई म्हणली 300च्या 2 दे. मला झाशीच्या राणी नंतर हिचं धाडस बाबा एवढं पाडून मागलं. एवढं धाडस कोणात आहे महाराज? म्हणून पु ल देशपांडेने एक पॅरेग्राफ खर्ची केला. ते म्हणतात, शहाण्या माणसानं कधीच बाई सोबत शॉपिंगला जाऊ नये. शहाणा असेल तर जाऊ नये. आता तुम्ही लग्न करायचा वेडेपणा केला ते जाऊ द्या, पण शॉपिंगला मात्र जाऊ नका सोबत. महाराज त्या दुकानदाराला 1000 साड्या खाली घ्यायला होतील आणि पीसही न घेता पुढे जातील. हे धाडस यांचंच. आपल्याला कसं तरी होतं राव, अवघड वाटतं, पण यांचंच धाडस. बरं, सोबत येणाऱ्या माणसाचा, नवऱ्याचा तर बाया एवढा कचरा करतात शॉपिंग करताना, एवढा कचरा. जेव्हा साडी घ्यायची ठरते, काय नाही ना, म्हटलं कचरा पडला काय. विठाला 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 जाऊ द्या, एवढा कचरा करतात नवऱ्याचा महाराज. जेव्हा साडी घ्यायची ठरते तेव्हा म्हणते, हे कलर नको, हा काट नको, हे डिझाईन नको, ते डिझाईन नको. बाबा 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 फार त्याला चिकित्सा करतात. आणि जेव्हा नवऱ्याचे कपडे घ्यायची वेळ येते ना, तो मालक दुकानदार विचारतो, बाई कोणाला कपडे? आता आमच्या मालकाला दाखवा. म्हणजे माझी साडी झाली. म्हणे कसे दाखवायचे? दाखवा मळ खपव. किती कचरा आहे महाराज, किद्दा करून घेता राव. विठाला विठाला माझा मुद्दा या ठिकाणी होता की बायाला लई धाडस बाबा माळ पाडून मागण्याचं. खरं तर एवढं पाडून मागू नये. एक सांगू का, सगळीच माणसं तुम्हाला लुटायला बसली नाही, काही काही जगायलाही बसली. ध्यानात ठेवा, सगळीच काय आम्हाला लुटायला बसली का? आज कितीतरी घरं अशी आहेत महाराज, त्या बायांना 3 घरची भांडे घासावी लागतात तेव्हा त्यांची पोरं शाळा शिकतात. दिवसभर बापाला दुकानावर काम करावं लागतं तेव्हा पोरगा शाळा शिकू शकतो. ह्याचंही भान आपण कुठेतरी ठेवलं पाहिजे. आणि 5-10 रुपये कुठे जात नाही, पण लई पाडून मागायची सवय. ते पोरगाला विचारायचं, कितीला पेन? 5ला एक. 10चे 3 दे. नाही ना मालक परवडणार. दिवसभर गिराईक यायचं आणि जायचं. समोर एक सोनाराचं दुकान होतं. त्याला पाहून ते आश्चर्य वाटलं. त्या पोराजवळ तो दुकानदार आला आणि दुकानदाराने विचारलं, का रे शाळेत जात नाही? जातो ना साहेब. सावकार, कितवीला आहे? 8वीला आहे. मग इथे काय बसलास? काय करू सावकार, शाळेची फी द्यायला पैसे नाहीत आणि पेन विकल्याशिवाय पर्याय नाही, घरच्यांची परिस्थिती नाही आणि कोणापुढे भीक मागून शिकण्याची वृत्ती नाही. भीक मागल आणि मग माझं जीवन घडविल ही वृत्ती नाही. मग ह्या पेन मग काय विकत नाही? बघा ना लोक किती पाडून मागतात. मला परवडतच नाही 10चे 3 द्यायला. म्हणजे चल तुला फी किती लागते? म्हणे वर्षाची 5000. चल तुला एकाच पेनचे 25,000 कमवून देतो. सावकारानं त्याला आतमध्ये घेतलं आणि जी वेलवेटची महिरं बसते ना, ज्याच्यामध्ये ब्रासलेट गंठण ठेवलं जातं, त्याच्या सावकाराने पेन ठेवला. स्टूलवर पोरगा बसला. कोणी येऊन विचारायचं, पेन तर सामान्य दिसतो पण एवढ्या चौकटीत ठेवला कसा? चौकटीला लई महत्व आहे. विठाला 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 विठाला. तुम्ही एसटी न यान ब्रह्म उभा करा, कचरा. चौकटीला महत्व आहे. विठाला विठाला. तुम्ही खरं बोलू का, तुम्ही एवढे चालू झाले ना आणि आमचे कीर्तन ऐकून तुम्ही एवढे चाबरे झाले, एवढे. यांना साधं राणी असलेला महाराज पटतच नाही. यांना चौकट भारी पाहिजे. विठाला विठाला विठाला. चौकटीत पण सावकाराने ठेवलाच कसा? विचारलं सावकाराला, सावकार
हे पेनचं काय वैशिष्ट्य, इथं पेन काय ठेवला? म्हणे पेन काय सामान्य आहे काय? म्हणे काय विशेषता आहे त्या पेनची? म्हणे भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याची लिखापडी या पेन झाली मला. असं तुमच्याकडे कसा काय आला? म्हणजे 2 वर्षापूर्वी लंडनला गेलो होतो, तिथून आणला. अहो मला जुन्या वस्तूचा संग्रह करायची आवड आहे. काही काही माणसाला असते संग्रह करण्याची आवड. ती म्हणे बघा माझ्याकडे लाल बहादूर शास्त्री यांची टोपी आहे, महात्मा गांधीची काठी आहे, मला एवढा पेन द्या. म्हणे फुकट द्यायला थोडी चाललाय, म्हणे मी फुकट थोडी चाललाय. म्हणे कितीला आणलाय? 25,000. लगेच देतो, पण मला एवढा पेन द्या. आता तुमची फारच इच्छा आहे म्हणून घेऊन टाका. लगेच त्याने खिशामध्ये हात घातला, गुलाबी 12 नोटा काढल्या आणि काळ्या 2 नोटा काढल्या. गुलाबी 12 आणि काळ्या 2, किती झाले? चांगला हिशोब जमतो की राव तुम्हाला. तरी तुम्हाला कर्जमाफी पाहिजे? काय चालू माझे लगेच 25,000 रुपये दिले. यानं पेन दिला. सावकार मोठा सज्जन होता माझ्यासारखा. म्हणजे मी का चालू आहे का? हसले का म्हणतो मी? आम्ही सज्जन माणूस आहे राव. त्यानं ते 25,000 पोराला दिले. पोरगा उड्या मारत गेला. सावकाराला ज्याला पेन दिला तोही उड्या मारत गेला. आणि सावकाराला जेवायला जायचंच होतं, मग तोही कुलूप लावून गेला. मग मी ते तरी कशाला थांबू, मी इकडे निघून आलो. दृष्टांत संपला. पहा, हे दृष्टांत पूर्ण काल्पनिक आहे दादा, पूर्ण काल्पनिक आहे. तरी तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. दृष्टांत कसा आहे? काल्पनिक आहे. पण मी काय सांगितलं हे पाहू नका, त्याचं तात्पर्य काय हे पहा. एरवी पेनची किंमत 5 रुपये द्यायला न धजणारा समाज त्या एकाच पेनची किंमत 25,000 द्यायला का प्रवृत्त झाला? त्याचं एकच कारण आहे, त्या पेनचा विशेष परिचय झाला. त्या पेनचा काय झाला? विशेष परिचय झाला. म्हणून तुम्ही पुण्यामध्ये या, स्वारगेटला उतरा आणि स्वारगेट स्टेशन पासून अवघ्या 5-10 मिनिटाच्या अंतरावर एक केळकर वस्तू संग्रहालय पहा. काय? केळकर वस्तू संग्रहालय. मला त्याच्या आधी तुम्ही सांगा, तुमच्याकडे गोदाडे असतात का? गोदाड्याला काय किंमत आहे? ज्या कपड्याला घरात काही काम नाही, जे अडचण करतात ते दोऱ्यात गुंतून ठेवण्याची एक सुविधा म्हणजे गोदडी आहे. ज्या कपड्याचं काहीच काम नाही ते फेकूनही देऊ वाटत नाही, ही एक मोठी अडचण असते. आणि कोणाला द्यायचं औदार्य नाही. आणि मग ते दोऱ्यामध्ये गुंतून ठेवले जातात ती गोदडी. गोदडीला काय किंमत आहे? काय किंमत नाही. बरं, गोदडीला किंमत नाही, त्यात फाटक्या गोदडीला काय किंमत आहे? पण पुण्यामध्ये या केळकर वस्तू संग्रहालयात एक फाटकी गोदडी काचात मोडून ठेवली बाबा. कशात? काचात. आणि ती गोदडी पाहायला 50 रुपये तिकीट आहे. ती गोदडी पाहायला किती तिकीट आहे? गोदडीच नाही, अन्य वस्तू आहेत, पण ती गोदडी पाहायला तिकीट किती आहे? 50. मी 2दा दिले राव. याचं 50 रुपये तिकीट आहे. याचं उत्तर कुठे मिळतं? त्या काचाच्या चौकटीच्या खाली एक वाक्य, तिथे ते उत्तर मिळतं. तिथं वाक्य काय? सदर गोदडी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई हिची आहे. केवळ एवढ्या परिचयानं त्याची काय झाली? भावना वाढली. म्हणून परिचय झाल्याशिवाय, विशेष परिचय झाल्याशिवाय परमात्म्याविषयी कोणत्याही विषयी भावना वाढत नाही. म्हणून समाजाला परमात्म्याविषयी भावना वाढावी. वाढावया सुख, भक्ती, भाव. सध्या भाव शब्दाला अधोरेखित करा. समाज भावनाशील झाला पाहिजे, भावना प्रधान झाला पाहिजे. माणूस बुद्धिवान फार झाला, आता समाजाला भावनेची गरज आहे. त्याच्या कशाची गरज आहे? भावनेची गरज आहे. एकाच्या शरीरामध्ये किती हाडं असतात हे माहिती आहे सध्या माणसाला, पण ही माझी बहीण आहे, हिच्याशी मी कसं वागलं पाहिजे, भावना शून्य होत चालली माणसं. म्हणून सध्या विचाराची गरज नाही, कशाची गरज आहे? भावना जागी झाली पाहिजे. आणि समाजामध्ये भावना वाढावी म्हणून समाजाला परमार्थाविषयी प्रेम व्हावं, म्हणून त्या परमात्म्याचा अनेक अंगाने परिचय आम्हाला संत वाङ्मयात करून दिला. कधी कधी त्याच्या स्वरूपाचा परिचय, म्हणजे वेदांताच्या भाषेत बोलतो, कधी कधी त्याचा सामान्य परिचय आणि कधी कधी त्याचा विशेष परिचय. सामान्य परिचय म्हणजे आपण व्यवहारात ज्या अर्थानं वापरतो त्या अर्थात वेदांतात वापरलं जात नाही. सामान्य कशाला म्हटलं जातं? जे सर्वानुगत आहे, जे सूक्ष्म आहे, जे व्यापक आहे, जे उपाधिरहित आहे, त्याला सामान्य म्हटलंय. आणि जो परिचय देण्याकरता उपाधीचा अंगीकार करून करावा लागतो तो त्याचा विशेष परिचय. एक सामान्य म्हणजे तुमचा माणूस म्हणून हा सामान्य परिचय, पण काळे महाराज या नावाच्या उपाधीचा परिचय हा विशेष परिचय. पांडुरंग महाराज या नावाचा उपाधीचा घेऊन केलेला परिचय हा विशेष परिचय.
माणूस म्हणून हा सामान्य परिचय. परमात्म्याचा तसा सामान्य परिचय करून देताना संत सांगतात, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, पेटीचा आवाज वाढवतो. ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेते, नाही रूप वर्ण गुण जेते, गुण जेते तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. नाही रूप वर्ण गुण देते, नाही रूप वर्ण गुण देते, गुण देते तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरे, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, गगनाचे प्रावरण. नाही रूप वर्ण गुण जेथे, गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण देते, गुण देते तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरे, पाहिला डोळे भरे, तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरी, पाहिला डोळे भरे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, तो सत्य आहे, तो अनंत आहे, तो गगनाचं प्रावरण आहे. असा जो त्याचा परिचय आहे तो विशेष परिचय आहे. परमात्म्याचा आपलं माफ करा सामान्य परिचय आहे. परमात्म्याचा विशेष परिचय करून देण्याकरता अनेक उपाधी, अनेक रूपक, अनेक उपमा देऊन परमात्म्याचा परिचय करून दिला. कधी त्याला चोर म्हटले, कधी त्याला गाय म्हटले. आम्हा घरी एक गाय दुभत आहे, 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 आम्हा घरी गाय एक दुभत आहे, आम्हा घरी गाय दुभत आहे. पानान समाय त्रिभुवनी, पानान समाय त्रिभुवनी, वानते सावडी नावते श्रीधरा, वानते सावडी नावते श्रीधरा, दुभत आहे, आम्हा घरी एक गाय 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 दुभत आहे. आमच्या घरी एक गाय आहे, वांज नाही दुभती आहे, दुभत आहे आणि देते दूध. म्हणजे परमात्म्याचा गाय म्हणून परिचय. एके ठिकाणी देवाचा परिचय नावाडी म्हणून करून दिला. तारुबाला पांडुरंग पाव भिजोनी दी अंग, विठ्ठल नावाडा फुकाचा, नावाडी म्हणून. काही ठिकाणी त्याला डॉक्टर म्हणून, वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे, डॉक्टर म्हणून. कधी कधी त्याचा परिचय चोर म्हणून, धरिला पंढरीचा चोर.
पण आज तुकाराम महाराजाला काय वाटलं कोणास ठाऊक, आज देवाचा परिचय काय म्हणून करून देतात? पंढरीचे भूत मोठे, 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 आनगे झडपी वाटे, आनगे झडपी वाटे, बाबू खेचरे चेरा, बाबू खेचरे चेरा, आनगेला, आनगेला झडपी वाटे, आनगेला झडपी वाटे, बाबू खेचरे चेरा, बाबू खेचरे चेरा, पंढरीचे भूत मोठे मोठे पंढरीचे भूत मोठे मोठे, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, अलगन अलगन झडपी वाटे, अलगन अलगन झडपी वाटे, बाबू खेचरी चेरा, बाबू खेचरी चेरा, आला गेल्या झडपी वाटे, आला गेल्या झडपी वाटे, बाबू खेचरी चेरा, बाबू खेचरी चेरा, पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान, बहु खेचरीचे रान. नाही, ह्या टाळ्या गुरुजीच्या का माझ्या? गुरुजी 50-50, विठाला विठाला विठाला. आज देवाचा परिचय करून देताना काय वाटलं कोणास ठाऊक महाराज. आज तुकाराम महाराज देवाला भूत म्हणतात. ह्या भूत शब्दाचा अर्थ काय? प्रत्येक शब्दाचे दोन अर्थ असतात. एक रूढ अर्थ असतो आणि एक योगिक अर्थ असतो. व्याकरण दृष्ट्या जो संभवतो त्याला योगिक अर्थ म्हणा, आणि व्यवहारात जो वापरला, ज्या अर्थाने शब्द वापरला जातो त्याला रूढ अर्थ म्हणा. दोन अर्थ असतात. काही काही शब्द योगिक अर्थ सामान्य असतात, पण रूढतेमध्ये त्याला फारच विचित्र अर्थाने घेतलं जातं. त्याच्याकरता माझ्याकडे 3 शब्द आहेत आता: व्यभिचार, बलात्कार आणि नालायक. शब्द ऐकले का? रोजच ऐकत असेल ना कोणाचे तरी. म्हणजे कोणीतरी कोणाला म्हणताना तुम्हाला, नाही तुम्ही चांगली माणसं आहेत, मी दुसऱ्याच बोलतोय. हे 3 शब्द, व्यभिचार, काय बलात्कार आणि नालायक, याचा योगिक अर्थ जर आम्ही पाहिला एवढा विचित्र नाही याचा अर्थ. व्यभिचार शब्दाचा अर्थ काय? वैकुंठवासी विठ्ठल बाबा गुले पाठात कायम सांगायचे, व्यभिचार शब्दाचा अर्थ भिन्न व्यवहार. आपण जे करतो ते सोडून दुसरं करणं हा व्यभिचार आहे. मला सांगा, तुम्ही मंडपात कशा करता आले? बोला की राव, कीर्तन करण्याकरता? हा, माझ्या पोटा पाय देता काय? पण तुमच्या पायाला माझ्या पोटाला काहीच व्हायचं नाही हे ध्यानात ठेवा. ती मंडपात कशा करता आले? कीर्तन ऐकण्याकरता. म्हणजे सध्या इथं तुमचं कर्तव्य काय आहे? कीर्तन ऐकणं. आणि कीर्तन ऐकायचं सोडून जर तुम्ही सतरंजाचे दोरे उपसू लागले, हा झाला भिन्न व्यवहार. याला म्हणतात व्यभिचार. तो सुद्धा काय आहे? व्यभिचार आहे. म्हणून व्यभिचार शब्द पण रूढ अर्थानं फार विचित्र वापरला जातो. अजून एक शब्द पहा, बलात्कार. इच्छा नसताना एखादी गोष्ट करणं, हा काय?
बलात्कार आहे. सध्या बरेच लोक समाजावर लय बलात्कार करतात. त्यांची इच्छा नसताना गातात. नाही नाही, मी माझ्यावर बी येणार आहे, तुम्ही लय लावून घेऊ नका कोणी. इच्छा नसताना वाजवतात, इच्छा नसताना कीर्तन कर. अरे पहा ना, त्यांची इच्छा आहे काय. वेळ झाली तरी अजून 2 दृष्टांत सांगायचेच होते. अरे बस ना, पहा ना, तुझ्या ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये ते आहेत का. महाराज, शेती आणि कीर्तन याच्यातले फरक नाही. वापसा आल्याशिवाय पेरू नये आणि लोकांची भावना असल्याशिवाय सांगू नये. जर लोकांची इच्छा नसेल, आता उरकत घेतलं पाहिजे, आपलं शहाणा कीर्तन करतो रामकृष्ण हरी. म्हणून एखाद्याची इच्छा नसताना ते त्याला करायला लावणं हा बलात्काराचा आहे. पण रूढ अर्थामध्ये काय विचित्र शब्द. अजून पहा, नालायक. नालायक शब्दाचा अर्थ काय, लायक नाही असा. तसा सचिन तेंडुलकर नालायक माणूस आहे, हो ना. गाण्याच्या बाबतीत गाता येतं काय, नाही. लता मंगेशकर नालायक बाई आहे. क्रिकेटच्या बाबतीत क्रिकेट खेळता येतं का लता मंगेशकरला. तसा मी क्रिकेटच्या बाबतीत लायक नाही. महाराज, मला 2 शब्द सापडले असे की सोयीचे म्हणले की लय झोमतात, उलटे म्हणले बरं वाटतं. एक शब्द आहे नालायक. नालायक हा शब्द कसा आहे, नालायक अर्थ झोमतो, लायक नाही हे जरा बरं वाटतं. अजून तसे शब्द, लाज नाही आणि नाही लाज. लाज नाही हा शब्द आणि नाही लाज हे शब्द तसेच आहेत. जाऊ द्या, माझा मुद्दा इथे होता योगिक अर्थ आणि रूढ अर्थ. तसा भूत शब्दाचा योगिक अर्थ काय आणि भूत शब्दाचा रूढ अर्थ काय. भूत शब्दाचा योगिक अर्थ आहे, भूत शब्दामध्ये मूळ धातू आहे भू भवती, होणे. आणि भूत शब्दाचा अर्थ आहे झालेला. तसं त्या अर्थानं आम्ही सगळेच भूत आहोत, कारण आम्ही कोणाला झालेलोच होत नाही. आपापल्या मायबापाला झालेलो आहोत. म्हणून आपल्या सगळ्याला ज्ञानोबराने भूत म्हटले की नाही. सगळ्यांना पाठ असणारी ओवी पहा कोणती, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणजे या ठिकाणी जो जो भेटे भूत, म्हणजे जो जो जीव आहे, जो जो जन्माला आलेला आहे, त्याला काय म्हटलंय, भूत म्हटलंय. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय पहा. महाराज म्हणतात, भूतांची दया हे भांडवल संता, 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 भूतांची दया हे भांडवल संता. आपुली ममता नाही दे, आपुली ममता नाही दे, आपुली ममता नाही दे. काय वानू आता न पुरे हे वाणी, काय वानू आता न पुरे हे वाणी, काय वानू आता न पुरे हे वाणी. आपुले ममता नाही देनी, आपुले ममता नाही देनी, आपुले ममता नाही देनी. काय वानू आता न पुरे हे वाणी, काय वानू आता न पुरे हे वाणी, काय वानू आता न पुरे हे वाणी. भूती देव म्हणून, भूती देव म्हणून, भूती देव म्हणून भेटतो या जना. भूती देव म्हणून, भूती देव म्हणून, भूती देव म्हणून भेटतो, भूती देव म्हणून भेटतो या जना. आणि भूतांची दया हे भांडवल संता. या ठिकाणी भूत शब्द जो आहे याचा अर्थ आहे झालेला. पण आम्ही सगळीच भूत आहोत. पण या अर्थानं परमात्म्याला म्हणता येत नाही, कारण स्वरूपाच्या दृष्टीने वदवर्णन गीतेने केलंय, न जायते तो जन्माला आला नाही. आणि संत वाङ्मयात त्याला म्हटलंय नाही घडविला नाही बैसविला. या अर्थानं तो भूत ठरत नाही. मग जसा भू भवती होणे अर्थ आहे, तसा भू धातूचा अजून एक अर्थ आहे भू सत्तायाम, असलेला, सत्तावान. त्या अर्थानं परमात्म्याला काय म्हणता येतं, भूत म्हणता येतं. असलेला, असलेला म्हणजे त्याला सोडून आहेच कोण महाराज. हो,
ईशावासी इदम सर्वम यत्किंच जगत त्याम जगत असं उपनिषदान त्याचं वर्णन केलेले, म्हणजे तोच आहे या अर्थानं तो आहे भूत. हा झाला योगिक अर्थ. पण रूढ अर्थामध्ये जे भूत शब्द आपण वापरतो ना, त्या अर्थानं भूत ठरतो का? त्याही अर्थानं भूत ठरतो. आपल्या डोक्यात जे भूत आहे तेच. पण सगळ्यात आधी मला हे सिद्ध करायचंय, खरंच जगात भूत आहे का? तुमचं काय मत आहे? भूत आहे का? नाही? काय असो का नसो, एक मत पडलं बा माझ्या पारड्यात. महाराज, बुडत्याला काडीचा आधार. बुडत्याला काडीचाच आधार असतो. बात असं का आहे ना. पण एक सांगू का, जगात भूत आहे असं काही असा प्रश्न विचारला की काही लोक म्हणतात आहे, काय म्हणतात नाही, आणि काही अशा संभ्रमात आहेत की त्यांना म्हणतो आहे का नाही. पण मी तुम्हाला सिद्ध करून देतो, शास्त्रामध्ये भूत योनी मानलेली आहे. मी प्रमाण देतो लवकर लवकर. आपण सुरुवात करू गीतेपासून. आपला प्रधान ग्रंथ आहे. गीतेमध्ये भूत योनी मानली की नाही? मानली. चला 9व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, अर्जुना, जे देवलोकाची उपासना करतात ते देवलोकाला जातात, देवांची उपासना करतात ते देवलोकाला जातात, जे पितरांची उपासना करतात ते पितर लोकाला जातात, जे भूताची उपासना करतात ते भूत लोकाला जातात, आणि जे माझी उपासना करतात ते मला प्राप्त होतात. काय श्लोक आहे? यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्याः. म्हणजे गीतेनं काय मानलेलं आहे? भूत मानलेलं आहे. भागवतानं भूत मानलंय की नाही? भागवतातही भूत आहे. धुंदुकारी कोण होता? भूत योनीलाच प्राप्त झालेला होता. म्हणजे भागवतातही भूत मानलेलं आहे. भागवतात म्हणण्यापेक्षा ते पद्मपुराण अंतर्गत असणारं महात्म्य पद्मपुराण म्हणू आपण. पद्मपुराणातही काय मानलेलं आहे? भूत मानलेलं आहे. आयुर्वेदामध्ये जसा जरोन्माद आहे, कोफोन्माद आहे, वातोन्माद आहे, तसा एक भूतोन्माद आहे. म्हणजे 8 प्रकारचे उन्माद आयुर्वेदानं मानले, त्याच्यामध्ये भूत उन्माद एक मानला. म्हणजे आयुर्वेदानं सुद्धा काय मानलंय? भूत मानलेलं आहे. ज्ञानोबराने भूत मानले की नाही? पळे भूत बाधा भेणे ते पळे, पळे भूत बाधा भेणे ते पळे भूत बाधा. हरी उच्चाराणी अनंत पापराशी, हरी उच्चाराणी मंत्र गाधा, पळे भूत बाधा भेणे ते पळे भूत बाधा. हरी उच्चारणे मंत्र पळगादा, बळ भूत बाधा भेटे पळे भूत बाधा. फळे भूत बाधा भेने तेथे. ज्ञानोबराने भूत मानलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पहा, जैसा जना माझी खेचर असतची नवे गोचर, तैसा शरीरी परिसंसार नोळखेता येते. खेचर शब्दाचा अर्थ काय आहे? भूतच आहे. भूत ज्ञानोबराने मानलंय. आणि आता पुढचं बोलू काय? जरा बारकाईने ऐका. तुम्ही भूत माना अथवा न माना, भूताची भीती मात्र सगळ्याच्याच हृदयात. तुम्ही तोंडाने म्हणा आपण भूत मानत नाही, पण समोर आल्या मग काय होतं तुमचं? मी सत्य घटना सांगेन. 2 शहर मुंबई, स्थळ जे हॉस्पिटल, आणि MBBS ची पोरं इंटर्नशिप करता आलेली होती तिथे, आणि कॅन्टीन मध्ये बसले चहा पित. एक पोरगा मला, का रे जगात भूत आहे का? एक बोला, भूत नावाची वस्तूच नाही मला जगात. अरे मानावं लागते रे. हे नाही पण तो भूत मानत नाही. नाही म्हणत. म्हणजे परवा दिवशी अमावस्या आहे, म्हणजे परवा नाही तेव्हा होती, आता नाही, परवाच आहे का? अंदाजी गोळी मारली ती लागली. मला असं वाटलं द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी असेल परवा दिवशी, पण मला काय माहित चतुर्दशी अमावस्या एक आली म्हणून, आपल्याला काय माहित नाही. बरं, परवा दिवशी अमावस्या आहे, तो एक करायचं. रात्रीच्या 12 वाजता आपल्या हॉस्पिटलचं जे मुर्दा हाऊस आहे तिथं जायचं, आणि 4 नंबरचं जे टेबल आहे त्या टेबलवर पडलेलं जे प्रेत आहे त्याच्या हातावर रात्री 12 वाजता तो पेढा देऊन यायचं. तू जर देऊन आला की तुला म्हणेल ती पार्टी लयदा जाणार म्हणला. हॅलो, बेस वाढवा. हॅलो,
हॉरर गोष्टी अशा सांगाव्या लागतात, असं नाही जमत का हो? ती रात्र अमावस्येची होती. सगळीकडे किरणधार पसरलेला होता. सगळीकडे अत्यंत शांतता होती. रात्रीचे 12 कधी वाजतील याची तो वाट पाहत होता. घड्याळीचा काटा टिक 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 वाजत होता. नितांत शांतता होती. फक्त काजव्यांचा आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. आपण खोटं नाही बोलत. रात्रीचे 12 कधी वाजतील याची तो वाट पाहत होता. आणि अचानक घड्याळीमध्ये 12 ठोके वाजले. एवढे जलद नाही वाजले मला. माझ्या हाताकडे लक्ष दे. सेकंद काटा. बारा तुम्ही 13 वाजले. मला 12च वाजवायचे होते, पण आता असू द्या. घड्याळ रेल्वे स्टेशनवरचे करता. शांतता. रात्रीचे 12 वाजले. हातात त्यानं पेड्याचा पुडा घेतला. त्याच्या बुटाचा आवाज येतात. टक 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 टक. मुर्दा हाऊस पर्यंत गेला. त्यानं दार उघडलं. कर तेल घाला जरा, लय वाजायला लागलं. दरवाजा वाजला. कर तुम्ही कसं बाद मत म्हणता सांगा तेवढा. विठाला 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 विठाला. त्यानं दरवाजा उघडला. शांतता. नाही आता ऐका, ह्याने दरवाजा म्हणून उघडला, पण दरवाजा उघडला. आतमध्ये गेला. लाईट चालू केला. सगळी मडी, सर्व प्रेत शांत झोपली होती. शिन्नर तालुक्यातली उड्या मारतात काय? शांत, एकदम शांत. पहिला टेबल सोडला. दुसराही सोडला. तेवढ्यात पायातून मांजर गेलो पायातून. घाबरला. पुन्हा सावरला. मांजर दिसला. तिसराही टेबल सोडला. 4 नंबरच्या टेबलवर गेला. प्रेताच्या तोंडावरचं पांघरून काढलं आणि 4 नंबरच्या टेबलच्या प्रेताच्या हातावर पेढा ठेवला. पेढा राजूरचा आणला का भूताच्या हातावर ठेवायला. इकडं पा, तुम्ही मायावरले लोटू नका. ते पेढा काही एक आणत नाही, 10-5 आणतात. आम्ही 10-5 जण मिळून खातो. विठाला 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 पेढा काढला. त्या प्रेताच्या हातावर ठेवला आणि निघाला. तेवढ्यात 5 नंबर टेबलवरचं प्रेत म्हणलं, मला नाही दिला. महाराज प्लेन आवाज करा दादा. ही सत्य घटना आहे. ही घटना सत्य आहे. जे हॉस्पिटलला घडलेली. आणि विज्ञान शाखेतून पदवी उत्तर असणारा तो पोरगा, विज्ञानवादी असणारा, भूत न मानणारा, मेंटली वायबल झाला आणि मेला काही दिवसात. आणि 5व्या नंबरच्या टेबलवर याचा मित्र जाऊन झोपला होता आदल्या दिवशी. म्हणजे तुमच्या मनातली भीती, आता जाताना तुम्ही नीट जायचे नाही, पुन्हा कशाला. म्हणजे भूत माना अथवा न माना, पण भूताची भीती मात्र आमच्या हृदयात आहे.
अजून एक घटना आहे पहा, पण वेळ माझ्याकडे कमी आहे, मला 5 मिनिटं जास्त मिळतील का नंतर? अर्धा तास चार्ज वेगळा पडेल. मुद्दा कृष्ण महाराजांनी मला ओव्हरटेक करायचं ठरवलंय, तर करता काय? इकडे पहा, अजून एक घटना आहे अमरावती शहरातली, ही बी सत्य घटना आहे बरं अण्णा, ही सत्य घटना आहे. रात्रीचा 9 ते 12चा पिक्चर सुटला आणि एक रिक्षावाला रिक्षा घेऊन निघाला, 3 पॅसेंजर त्याच्यात बसले. एक पॅसेंजर निहित जिथे त्याला उतरायचं होते ते उतरला. पैसे देण्याकरता त्यानं खिशाकडे हात घातला, तेवढ्यात रिक्षावाल्याचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं आणि असं म्हणतात भूताचे पाय उरुपाटे असतात, माझे सोयीचे भूताचे. आणि ते पाय पाहिल्याबरोबर ह्याने हँडल ओढलं, रिक्षा काढला. रिक्षातले दोघं म्हणले, अरे एवढ्या हिवा देवाचा काम करतो आणि पैसे ना घेता का निघाला रे? म्हणे परवडतं काय त्याचे पैसे घ्यायले? त्याचे पैसे घ्यायला परवडते काय म्हणे? म्हणे काय त्याचे पाय का सरके होते का म्हणे, उरपाटे होते ना. ते रिक्षातले म्हणले, आमचे कुठं सोयीचे. आता त्या रिक्षावाल्याचं काय झालं ते न सांगितलेलं. बरं जाऊ द्या, मुद्दा झाला. काय मुद्दा आहे? तुम्ही भूत माना अथवा न माना, पण हृदयात भूताची भीती मात्र आहे. आणि तुमच्या डोक्यात जे भूत आहे ती उपमाच पांडुरंगाला दिली. का बरं? नियम असा असतो, उपमेय आणि उपमान याच्यात सादृश्य कल्पावं लागतं. गेल्या वर्षी मी या पदाचा विस्तार भरपूर केलेला आहे, पण आता एवढंच, उपमेय आणि उपमान याच्यात सादृश्य पाहावं लागतं. आता आपल्या डोक्यात असलेलं भूत आणि हे पंढरीचं भूत याच्यात काय काय सादृश्य आहे ते आपण पाहू. पहिलं सादृश्य मी तुम्हाला विचारतो, भूताचा रंग कसा असतो? पोरग म्हणलं काळा असतो. कुठं पाहिलं होतं रे? कोणीच भूत पाहिलेलं नाही, पण सगळ्याच्या डोक्यात काय आहे? भूताचा रंग कसा आहे? काळा. एखादा काळा माणूस जर रस्त्याने निघाला तर बाया म्हणतो, माय काय भूतासारखं दिसतंय का ते? म्हणजे डोक्यात आपल्या डोक्यात पक्क आहे भूताचा रंग कसा आहे? काळा आहे. आणि मग मला सांगा, हे पंढरीचं भूत कसं आहे? ठाईचाची काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा अनादि बहु काळा, काळा अनादि बहु काळा. म्हणून वेदाचा लावी लागे माये, लावी लागे माये, म्हणून वेदाचा लावी लागे माये, म्हणून वेदाचा लावी लागे माये. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा अनादि बहु काळा. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा अनादि बहु काळा. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा अनादि बहु काळा. म्हणून वेदाचा लावी लागे माये, म्हणून वेदाचा लावी लागे माये. ठाईचाची काळा अनादि बहु काळा, ठाईचाची काळा
व्हायचाच काळ आहे, अनादि बहु काळ आहे. म्हणजे भूतही काळ असतं, हेही काळ आहे. एक सादृश्य, दुसरं एक सादृश्य. स्वरधरा भूत म्हणतात सगळ्याला दिसत नाही. माणसात 3 गण असतात. हे तंत्रशास्त्र आहे. तंत्रशास्त्र काय, काही भूत अशी आहेत, आपलं माणसामध्ये 3 गण, एक देवगण, एक ऋषीगण आणि एक राक्षसगणी माणूस असतं. जे देवगणी असतं ना त्यालाही भूत दिसत नाही. जे मनुष्यगणी असतं त्यालाही भूत दिसत नाही. जे राक्षसगणी असतं त्याला दिसत. ते तिघही तिथे उभे असतात, दोघाला दिसत नाही पण एकाला दिसत. होय बघ ना राव. हो बाबा कसं काय म्हणजे देवगण्याला दिसत नाही. जे मनुष्यगणी असतात त्यालाही दिसत नाही. जे भूतगणी आहेत त्याला दिसतं. म्हणजे भूताचं वैशिष्ट्य काय, सगळ्याला दिसत नाही, विशिष्टाला दिसतं. तसे पंढरीचं भूत का सगळ्याला दिसतं का? न देखे जो या जनात या धावी आपणा, देखे वेगळा सुख दुःखा मोह नाटवी धना, आप परते नाही बंधू वर्ग सज्जना, नाही बंधू वर्ग सज्जना, तुकया त्याची परी झाली आता पावे नारायणा, तुकया त्याची परी झाली पावे नारायणा, त्याची परी झाली आता पावे नारायणा, तुया त्याची परी झाली आता पावे नारायणा. न देखे जो या जना न देखे तया दावी, जो वेगळा सुख दुःख तया दावी, जय आपपर नाही तया दावी, ज्याला बंधू वर्ग सज्जन आपपर नाही तया दावी. सगळ्याला नाही दिसत. एकटे ज्ञानोबराय म्हणतात, देखिला देखिला माये देवाचा देव, विठ्ठला संदेह माझे तुझे पद, विठ्ठला संदेह देखिला देखिला देवादि देव बरवा, देवादि देव बरवा, समाधान देवा पाता वाटे के माई, समाधान देवा पाता वाटे के माई. सावळा देखिला नंदाचा, सावळा देखला नंदाचा, तेने आनंदाचा पुर आला, तेने आनंदाचा पुर आला, सावळा देखील आनंदाचा, सावळा देखील आनंदाचा. देखिला गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, देखिला के माये यमुनेच्या तीरी, देखिला के माये यमुनेच्या तीरी. मोर मुकुट माथे पे शोभे, मृदु मुस्कानन हे, चित्त चुराय के चल जुयो दीने, तड़पत है मेरो प्राण, आज देख नंद जी को लाल, सजनी आज देखो नंद जी को लाल, नंद जी को लाल, नंद जी को लाल. सगळ्याला नाही दिसत तो. ज्ञानोबा राहिला, तुकोबा राहिला, मीराबाईला, नामदेव राहिला, नाथांना मी प्रमाण एवढे दिले, अजूनही प्रमाण असतील. एवढ्यांना दिसतो, सगळ्याला दिसत नाही एक सादृश्य. अजूनही पहा, भूत कधी बी एकांतात राहत, ते कुठे राहत नाही. तुम्हाला असं कधी पाहिले का तुम्ही की भूत 10-5 माणसाच्या घोळक्यात नाही ते राहत, ते कुठे एकांतात राहत. तसे पंढरीचं भूत का लोकांतात राहत नाही. निर्मळ हे काय अधिष्ठानता याची, ते कुठे राहत नाही. जो काम क्रोधादी विकाराला बाहेर काढतो तिथेच तो राहतो, कुठेही राहत नाही. हे एक सादृश्य. भरपूर सादृश्य आहेत. अजून काय, भूतानं ज्याला झपाटलं ना ते कोणालाच ऐकत नाही. आम्ही जे तो मार सुदो जे तो मार, आम्ही जे तो मार. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. ज्यांच्या लक्षात आलं नाही त्या सज्जनाला दंडवत. म्हणजे भूतानं झपाटलं ना ते ऐकतच नाही,
चार माणसांनी धरलं तरी ते ऐकत नाही. तसं हे पंढरीचं भूत ज्याला झपाटतं ना ते कोणाला ऐकत नाही. म्हातारं होतं तरी पंढरपूरला जातच, दिंडीत नाचतच. एरवी त्याला गुडघे उठू देत नाहीत, बसू देत नाहीत, पण रिंगणात उड्या मारतो. त्याचं उत्तर काय? भूतानं झपाटलेलं असतं. हे भूत असं. भूताचं अजून एक वैशिष्ट्य काय असतं म्हण, ज्या जातीचं भूत लागलं त्या जातीचं माणूस बोलतं म्हणे. आमच्या गावात एक बाई होती, म्हणजे तशा लई आहेत, पण त्यातली एक सांगतोय तुम्हाला. तशा लई आहेत. एक बाई होती, तर त्या बाईला शाळा कधी शिकली नव्हती, पण तिला ते भूत संचार झाले की ती इंग्रजी बोलायची. पण आजकाल इंग्रजी बोलायची. आणि मग त्या एका मांत्रिकानं सांगितलं हिला कोणातरी इंग्रजाचं भूत लागलं. मग जे भूत लागलं ती भाषा भूत, म्हणजे ज्याला भूत लागलं ते कोण्याही भाषेत बोलतं. तसं हे पंढरीचं भूत ज्याला लागतं ना ते कोण्याही भाषेत बोलतं. आकानी केळे चिकना मातू, आकानी केळे चिकना मातू, आकानी केले चिकना मातू, आकानी केले चिकना मातू. धनिगे पुरुळे मरुळा देणे, धनिगे पुरुळे मरुळा देणे. चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने, येले दोरकन्ने येले बारन्ने. चलवाने चलवाने पंढरीराव चलवाने, येले दोरकन्ने येले बारन्ने. हे कुठं शिकायला गेली होती भाषा? ज्ञानोबर आहे. आकानी केळे चिकना मातू, धनिगे पुरुळे मरुळा देणे. चलुवाने चलुवाने पंढरीराया चलुवाने, येले दोरकन्ने येले बारन्ने. तुम्ही म्हणाले आतापर्यंत बरं होतं, ह्याला बी झपाटलं का काय? झपाटलेलं नाही, ज्ञानोबारायचा अभंग आहे. लडोबा गोविंदा निर्वाणी आज, अडचालो पडचालो शिर फोडन कोडो, अडचालो पडचालो शिर फोडन कोडो. मारी कन्हैया मारी कन्हैया मारी कन्हैया, पाणी खेळन खेळो गवळणी थकविल्या थकविल्या थकविल्या. एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने. पावगा दाताला तू पावगा दाताला तू तू नंदाचो झिलो माका फडको दी मी हिवान मेलो, माका फडको दी मी हिवान मेलो. घे माझो कोयतो देवा पाया पडलो. हा गवळणी थकविल्या थकविल्या थकविल्या, एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने. जोरे माधवजी मैं शरण तई, कनका का कही भी बाप दयालु तू ही. मारी साडी आपो मारी साडी आपो बाप दयालु तू ही. मारी साडी आपो मारी साडी आपो. हातनी ले कंकनी कंकनी हातनी ले कंकनी. आईच्या पाच जणी थकविल्या गवळणी. थकविल्या थकविल्या थकविल्या. संगतीने थकविल्या, एक एक संगतीने थकविल्या, एक एक संगतीने. देवा बोले हसून, इतुके आई कोणी इतुके आई कोणी देव बोले हसूनी. इतके ऐकोने इतके ऐकोने देव बोले हसूनी. तुम्हाला का सुतक पडले का? मोकळ्या मनानं होऊ द्या ना जरा. इतुके आई कोणी इतुके आई कोणी देव बोले हसूनी. सूर्य
मोर्या दंडवत करा कर जोडोनी नामा विनवितो नामा विनवितो नामा विनवितो शारंग पाणी गवळ गवळणी ठाकविला 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 एक एक संगतीने ठकविला एक एक संगतीने ठकविला एक एक संगतीने ही नामदेवाची गवळण आहे 5 भाषेत 5 चरण आहेत एक राहिलं म्हणायचं पण जाऊ दे ती मराठी असल्यामुळे काय अडचण नाही 2 राहिले तसे देख रे कन्हैया मैं इज्जत की बड़ी चरण पकड़ूंगी मैया कुटो जोड़ी मेरी चुनरी दे मेरी ले दुलड़ी देवकी नंदना तू ऐक श्रीपती उघडी हिवाची तुझं विनव किती पाया पडते बा मी येते काकुलती माझी साडी दे हे माझ्या नाकाचे मोती बोधे बाबा सद्गुरू ही सगळी कृपा बोधे बाबाची बरं अण्णा बाबाची कृपा आहे आमचे प्रयत्न आहेत असं अरे म्हणजे भूत ज्याला झपाटताना ते कोणती भाषा बोलतं संत कोणती भाषा बोलले की नाही कोणती भाषा बोलतात भरपूर सादृश्यत माझी वेळ संपली आता फक्त मला पंढरीचं भूत मोठं कसं आहे एवढं सिद्ध करायचंय आणि आपल्या घरी निघायचं पंढरीचं भूत नुसतं भूत नाही म्हटलं ना मग कसं म्हटलं मोठं याची 3 कारण आहेत एक वेदांताचं कारण सांगतो आपल्याकडे पंचमहाभूत आहेत सगळ्यात मोठं भूत आहे पृथ्वी नावाचं त्याहीपेक्षा 10 पटीनं नावाचं मोठं भूत आहे त्याला आपभूत म्हणतात त्याच्यापेक्षा 10 पटीनं मोठं आहे ते तेज नावाचं भूत आहे त्याहीपेक्षा 10 पटीनं मोठं वायू नावाचं भूत आहे त्याहीपेक्षा 10 पटीने मोठं आकाश नावाचं भूत आहे आणि त्या आकाशापेक्षा कितीतरी पटीनं मोठं हे पंढरीचं भूत आहे म्हणून पंढरीचं भूत मोठं आहे अजून एक मुद्दा सांगतो हे तुझं नाव काय रे तुझ्या वडिलाचं नाव अरे सांग ना नाव काय लाजलं बाबा पोरगं मला माहितीये बाळा तुझं नाव काय तुझ्या वडिलाचं नाव आजोबाचं नाव त्यांच्या वडिलाचं नाव बाळाजी त्यांच्या वडिलाचं नाव पोरगं सज्जन आहे बरं खरं सज्जन आहे राजकारणात गेलं तर अजित दादा होईल एवढं सज्जन आहे विचार खरं सांगा त्यानं गणपतराव चंपतराव सांगितलं असतं मी काय बघितलं असतं पण पोरगं काय सज्जन वादच नाही बाळा मुलगा मोठा का बाप मोठा रे बाप मोठा अगदी बरोबर आता जरा बारकाईने ऐकावं लागेल बरं पंढरीचं भूत कसं आहे मोठं आहे का मोठं आहे आम्ही सगळे कोण आहोत मगाशी बोलल्याप्रमाणे भूत आहोत आणि आपल्या या सगळ्या भूताचा तो बाप आहे म्हणून पंढरीचं भूत मोठं आहे प्रसवला विश्व तोच आहे अजून एक तंत्रशास्त्राची भाषा सांगतो त्या भूतात एक कॅटेगरी आहेत जसा क्लास 1 ऑफिसर क्लास 2 ऑफिसर असतो ना तसं त्या भूतात एक कॅटेगरी आहेत महाराज हे सगळ्यात हलकट भूत लिंबावच खुश होत हो ना त्याला 4 लिंब कापा भूत खुश त्याच्यावरच्या कॅटेगरीचं भूत ते लिंबा खुश होत नाही त्याला अंड लागत त्याच्यावरच्या कॅटेगरीचं भूत त्या अंड्यावर नाही खुश होत त्याला कोंबड लागत त्याच्यापेक्षा मोठं भूत त्याला बोकड लागत पण हे पंढरीचं भूत आहे ना ते लिंबावर नाही खुश होत अंड्यावर नाही खुश होत बोकडा नाही खुश होत मग त्याला आपला देहच लागतो म्हणून पंढरीचं भूत मोठं आहे येर देवाची कथा कोण थोरला देव लाचुंगा पूर्ण म्हणून ते भूत काय आहे मोठं आहे आता भूताचा राहण्याचा एरिया ठरलेला असतो अंधारा वाडा पडका वाडा जुनाट झालेलं झाड ते कुठं तरी राहतं सध्या काय झालं ह्या लाईटाचा झगमगाटात अंधार राहिला नाही बिल्डिंगमध्ये वाडे राहिले नाही आपलं पडके वाडे राहिले नाही आणि जुने झाड तर आम्ही कधीच तोडून टाकली मग ही भूत राहायला कुठे गेली असतील मी तात्याला विचारलं कुठे गेलीत बरं तात्या इथं भूत राहिला तात्या म्हणले विधानसभेत गेलेत मी नाही बरं तात्या म्हणले तुम्ही काल्याच्या दिवशी विचारा त्यांना माझं पोट वाटलं तात्या म्हणले कुठे गेलेत विधानसभेत सगळी राहायला गेलेली असो
तसं या भूताचं राहण्याचं ठिकाण कोण आहे? पंढरी. हे पंढरीचं भूत आहे. काय करतं? आल्या गेल्या झडपी वाटे. आल्याही झडपी आणि गेल्याही झडपी. हे आल्या गेल्या काय म्हणून एक आहे, वारकरी श्रीमंत होता, गाडी घेऊन पंढरपूरला गेला, पण ड्रायव्हर नास्तिक होता, मालकाबरोबर गेला. म्हणून पंढरीला मालक आला आणि ड्रायव्हर गेला. इच्छा नव्हती पण गेला. म्हणून जे श्रद्धेनं जातात त्यांना तर झपाटतच, पण जे अश्रद्धेनं जातात त्यांना जर पंढरीचा महिमा कळाला ना, त्याला हे भूत झपाटतं. म्हणून आल्या गेल्या. अजून एक संगती आहे, आल्या म्हणजे गेल्या. काही याच्याकडे जे आले त्यांनाही झपाटतं, जे याच्याकडे आलं नाही हे त्यांच्याकडे गेलं आणि त्यांनाही झपाटलं. बिदाचा भाषा याच्याकडे नाही आला, हा बिदाच्या भाषाकडे गेला, म्हणून ते आल्या गेल्या झडपी वाटते, ते झपाटतं. म्हणून तुम्हाला सांगतो म्हणे का हो ते भूत एकटंच आहे का? नाही, बहु खेचरीचे रान. ते एकटं भूत नाही, तिथं लय भूत आहेत. बहु खेचरीचे रान. कोणती कोणती भूत आहेत? नुसती यादी सांगतो, मोजा, लय मोठी नाही यादी. तिथं पंढरी नावाचं क्षेत्र हेच एक भूत आहे. तिथं पुंडलिक नावाचं एक भूत आहे. पंढरीनाथ नावाचं तिसरं भूत आहे. नुसती भूत नाही, तिथे एक हाडळ पण आहे, तिचं नाव चंद्रभागा आहे. आणि मग या भूताकडे गेले की जाता वेडे होय म्हणजे काय बाबा? एक एक पाप घालवायला एवढी साधना करावी लागते, पण अवघीच पापे गेली दिगंतरी. जाता वेडे होय म्हण. एक संतांची भेट एवढी अवघड आहे, पण अवघ्या संता एक वेळा भेटी. जाता वेडे होय म्हण. हो, काय राहिलं आता? एक चरण राहिलं ना. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, जाता वेडे होय म्हण. चंद्रभागे करिता एक स्नान, तुझे दोष पळती रानोरान. जाता वेडे होय म्हण. तो का म्हणे जन्म आल्याचे सार्थक, जाता वेडे होय म्हण. म्हणून तुम्हाला एक सल्ला देतो, तेथे जाऊ नका कोणी. तिथं जाऊ नका. बरं कुठं? पंढरपूरला. नाही तर जाताल गीता जाऊ नका. खरं तर एरवी तुकाराम महाराज जा म्हणतात ना, जाऊ नका का म्हणतात? याच्यात दोन कारण आहेत. एक मानसशास्त्रीय कारण आहे. मानसशास्त्राचा नियम म्हणजे नाही म्हणलं ते जीव हटकून करतो. एरवी दिवसभर भूक लागत नाही, पण एकादशीला सकाळीच. एक हॉल होता, हॉलमध्ये गेल्या गेल्या वाक्य होतं, कृपया वर पाहू नका. तरी त्यानं पाहिलंच. वर एक वाक्य होतं, सांगू नये गाढवपणा केलाच का? जे नाही म्हटलं ते जीव हटकून करतो. जा म्हणल्यानं जाईनात, जाऊ नका म्हणल्यानं तरी जातील, म्हणून जाऊ नका. एक. आणि याला उपरोधाची भाषा म्हणतात. संतांनी अनेक ठिकाणी उपरोधाची भाषा वापरली. 5व्या अध्यायात कसे बोलतात ज्ञानोबा आहे? ज्ञानोबा विषय सांडी जेल तर महादोष केवशी जेल आणि संसार शब्द नव्हे लटकायचे की. ज्ञानोबा म्हणतात त्या विषयाला जर विषय माणसं टाकतील तर महादोषान राहायचं कुठं? आणि संसार शब्द लटका नाही का होणार? बाबांनो विषय टाकू नका, विषय भोगा. महाराज ही उपरोधाची भाषा. उपरोधाची कशी? आई बाळ्याला म्हणते, बाळू अभ्यासाला बस. पोरगा ऐकत नाही. बाळ्या अभ्यासाला बस, तरी पोरगा ऐकत नाही. मग आई चिडते, म्हणते बाळासाहेब भूक लागली असेल जेवण करा आणि लगेच खेळायला जा. अभ्यास करता. अभ्यास करू नका बरं. आपल्याला का पास व्हायचंय काय? आपल्याला पास व्हायचं नाही. आपल्या वडिलांना हमाली केली, आजोबांना हमाली केली, आपल्याला हमालीच करायची. अशाही चिडल्यावर म्हणते की नाही? बोला की म्हणते ना. ही उपरोधाची भाषा याला म्हणतात. तसं तुकाराम महाराज कंटाळे तुम्हाला पंढरीशी जा रे, पंढरीशी जा रे म्हणून आज चिडले, म्हणून म्हणतात तिथं जाऊ नका बरं. जाता येतात. का जाऊ नका? गेले नाही आले परतून. जे पंढरपूरला गेले ना ते परत आलेच नाही. जो या गेला पंढरपुरा अनेक यात्रा न मानितो. महाराज म्हणतात येणे मार्गे गेले त्याशी निसंतान केले बहु अवघड वाट. कोणा सांगावा बोबाट. म्हणून जाऊ नका तिथे, कारण गेले नाही आले परतून. अनेक जण नाही आले. आता याचा दुसरा एक अन्वय मला फिरवायचा आहे, ऐका. गेले नाही आले परतोनी म्हणजे एकदा पंढरपूरला गेले तू का म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागुती. परत ते जन्माला आलेच नाही. आता नाही शब्द देहली दीपन्याने इकडे घ्यायचा. गेले नाही आले परतोनी. आता दुसरा अर्थ, गेले नाही आले परतोनी. जे मात्र पंढरपूरला गेले नाही ते जन्माला पुनरपी जननम पुनरपी मरणम याच्यात अडकले. म्हणे महाराज हे तुम्ही पदरचं बोलता का अनुभव आहे? माझा अनुभव आहे ना. तू का पंढरीसी गेला, 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 तू का पंढरी, तू का पंढरीसी गेला, तू का पंढरी गेला, तू का पंढरी गेला, तू का पंढरी
जन्माला पुन्हा नाही जन्माला बहु खेच रे तेरा बहु खेच रे तेरा पुन्हा जन्म नाही आला पुन्हा जन्म नाही आला बहु खेच रे तेरा बहु खेच रे तेरा जाता वेडे होय मन जाता वेडे जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन बहु खेचरी चेरान अरे बहु खेचरी चेरान जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन जाता वेडे होय मन बहु खेचरी तेरा बहु खेचरी तेरा बिडो पार खुमाई 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 विठो पार खुमाई कुंडली हरि विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला वाटलं ज्ञानेश्वर माऊली झालं आता उरकलं तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी ज्ञानेश्वर माऊली मी काय एवढ्या लवकर सोडणार नाही मला एक शंका सांगायची आणि एक संदेश द्यायचा आणि थांबायचे शंका काय महाराज काय म्हणतात तो का पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला मग महाराज तुम्ही म्हणता पंढरपूरला गेलो पुन्हा जन्माला चालू नाही मग आता आमच्याशी बोलते ते कोण आहे भूताच्या रूपाने आहेत का काय तुम्ही हे आमच्याशी बोलतं ते कोण आहे त्याची दोन उत्तरं देतो पहिलं उत्तर आहे महाराज म्हणतात बाबा आम्हाला जन्माला यायची गरजच नाही पण तू का म्हणे मज धाडिले निरोपा तुम्हाला निरोप देण्याकरता आलो नाही ते याची गरज नव्हती एक कारण आणि दुसरं कारण भक्तीचं सुखच एवढं आहे की त्या भक्तीच्या सुखाकरता आम्ही ती ब्रह्म पदे तुच्छ केली या मोक्ष पदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस त्या भक्तिरस लुटण्याकरता आम्ही अवताराला आलो महाराज मग तुम्हाला गर्भवासाचं दुःख माहितीये का मग चांगलं माहितीये आणि मग तुम्ही गर्भवासाचं दुःख पत्करायला तयार आहेत हो अहो 9 मास कष्टलासी चालेल दाव्याने प्रस्तुत झाली चालेल येताची कर्म जाड तुझी मान अडकली चालेल तू का म्हणे गर्भवासी सुखी घालाव्या असं का वैकुंठवासी माधव महाराज मगर याला एक कोटी सांगायचे ते 4 प्रकार सांगायचे मी एकच प्रकार त्यातला सांगतो काय चौथा प्रकार कधी कधी मोठ्या सुखातून बारकं दुःख काय होत असतं वजा होत असतं याला छोटस उदाहरण देतो आणि थांबतो बाबा तुमचं गाव का कोणतं जवळके त्या गावात तुमचं घर आहे घरामध्ये कपाट कपाटात पैसे नाही वय नाही आता कर्जमाफीची आली असतील ना खात्यावर बर तुमचं नाव काय भाऊ जगन्नाथ भाऊ कल्पना करा तुम्ही ऐका मी त्यांना पुढे घेऊन बोलतोय फक्त एक चोर त्यांच्या घरात चोरी करायला शिरला चोरानं कपाट फोडलं पण जगन्नाथ भाऊ फार हुशार सगळे व्यवहार कॅशलेस करतात म्हणून घरात फक्त 500 रुपये ठेवले नाही 500 जरा लईच कमी होतात 5000 रुपये ठेवले होते घरात किती ठेवले होते 5000 चोर आला त्यांनी कपाट उघडलं
आणि ते 5,000 रुपये त्यांनी घेतले. चिडला चोर, एवढ्या दुरून आलो 5,000 रुपये राव. तुम्ही काहीतरी गैरअर्थ घेता, मला तसं म्हणायचं नाही. चिडला ना तू, 5,000 रुपये राव. तुम्ही जरा कपटात जास्त ठेवत जा ना. विठाला विठाला अण्णा धाडसाने एक वाक्य बोलू का? हे व्यवहार विसरले म्हणून आम्हाला परमार्थ विसरायची वेळ आली. विठाला विठाला तुम्ही व्यवहार सांभाळा, आम्ही परमार्थ सांभाळू, संप्रदायाचा लय उत्कर्ष होईल. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठल. नाही ते एक करा, आम्ही काय चिठ्ठ्या पाठवतो का तुम्हाला आम्हाला बोलवा म्हणून? बोलू नका ना, बोलू नका. काहीतरी एक करा, जाऊ द्या. ते चोर चिडला राव, एवढ्या लांबून आलो 5,000 रुपये. पण नेमका जगन्नाथ भाऊ तो चोर माझ्या घरून आला होता आणि त्याने माझ्या घरातलं 2 लाखाचं पाकिट चोरलं होतं. तुम्ही म्हणा तुमच्या घरात कस काय नसाव काय? संस्थेच्या शताब्दीची वर्गणी गोळा होती, ते 2 लाख रुपये होते. खडखड वाजल्याबरोबर जगन्नाथ भाऊ जागे झाले. चोर आला चोर आला चोर आला. तेवढ्या चोराने खिडकीतून उडी टाकली, पण उडी टाकल्याबरोबर त्याच्या खिशातले 2 लाख रुपये कोणाच्या घरात पडले? तेवढे परत करा बरं, संस्थेचे तेवढे परत करा. आता मला सांग, दुःख किती रुपयाचं आहे? लवकर वेळ संपली. 5,000चं. सुख कितीचं आहे? 2 लाखाचं आहे. आता जगन्नाथ भाऊला 5,000 गेल्याचं दुःख राहील का? नाही राहणार. तसं भक्तीचं सुखाच एवढे, त्या मानाने गर्भवासाचं दुःख काहीच नाही. म्हणून आम्ही गर्भवासाला आलो, तुम्हाला सांगायला शिल्लक आहेत. आता म्हणून तुका पंढरीसे गेला, पुन्हा जन्म नाही आला, पण तुमच्या करता मी आलो बाबा. तुम्हाला निरोप सांगतो, एक करा, एकदा पंढरपूरला जाच आणि त्या भूताकडून झपाटून घ्याच, एवढी विनंती करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी अजून एक आनंदाचा क्षण आहे. आनंदाचा क्षण म्हणजे काय? माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. पूज्य श्री महाराजांची परंपरा अण्णांनी चालवली. अण्णांची परंपरा आमचे कृष्णा महाराज चालवत आहेत, म्हणजे पुढे त्यांची सर्वच मुलं चालवत आहेत. कृष्णा महाराज, आमचे जगदीश भाऊ, सगळीच मुलं चालवत आहेत. त्यातही आता पुढच्या पिढीची जिम्मेदारी ज्यांच्यावर आहे, त्याच्यातले आमचे चिरंजीव ज्ञानेश्वर कृष्णा गिरी याचा आज वाढदिवस आहे. म्हणून आपण सर्व त्या, कुठे बा माऊली? घरात आहे. बरोबर, माऊलीचा वाढदिवस आहे, त्याला टाळ्या वाजून सर्वांनी आशीर्वाद द्या. त्याला उदंड आरोग्य, उदंड आयुष्य, परमार्थ करायची बुद्धी, आपल्या परंपरेची जाण, काही अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळा हरीच्या दासा. तुकाराम महाराज एक प्रमाण सांगतो की काय, काही मागणे हे आम्हा अनुचित. पुढं काय? वडिलांची रीत आहे आणि ती आम्ही जाणत असोय. ही आमच्या वडिलांची रीत आहे आणि त्याची आम्हाला जाण आहे. म्हणून परंपरा फार गोड असतात, पण जाण किती लोकांना असते. म्हणून आमच्या माऊलीला आलेली ही दिव्य परंपरा, परमार्थाची परंपरा, त्याची जाण तेवत राहावी आणि असंच परमार्थाचं उत्तरोत्तर कार्य त्यांच्याकडून घडावं, असं माऊलीबद्दल सद्भावना व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व भाविक मंडळी, त्यामध्ये वैष्णव गुणीजन मंडळी यांचं आज उभं पीक आहे. आता त्यामध्ये नाव सर घ्यायचं ठरलं तर आमचे आदरणीय परमश्रद्धेय ज्येष्ठ गुरुबंधू महेशजी भगुरे, आदरणीय गुरुजी या ठिकाणी आज लाभलेले आहेत. काय असतं, असं म्हणतात आंब्याला बहर वर्षातून एकदाच येतो, पण मला या आठवड्यात 2दा आलाय. परवाच गुरुजी हडपसरच्या कीर्तनात होते आणि आजही गुरुजी या कीर्तनामध्ये आहेत. आदरणीय गुरुजीचं गाणं कसं आहे, अत्यंत गोड आहे. हे न सांगण्याची काही गरजच नाही, ते सूर्य एवढं स्पष्ट आहे. मी एकाच वाक्यात सांगतो, काही लोकांचं गाणं डोळे झाकून ऐकावं आणि काही लोकांचं गाणं कान झाकून ऐकावं. महाराज मी सांगत असतो, गुरुजी गात असताना डोळे उघडूच नका तुम्ही. डोळे झाकान मग गुरुजीचं गाणं ऐका, मग तुम्हाला कळेल गुरुजीच्या गाण्याची उंची काय. गुरुजीच्या गाण्यात एवढा गोडवा काय. परवाच मी बोललो, त्यांना ते आवडणार नाही, पण तरी मी बोलतो. एक घटना मी ऐकली युट्यूबवर. जावेद अख्तर यांनी आपल्या गुरुजींना विचारलं होतं, म्हणे गुरुजी लता दीदी ऐसा क्या गाती है, सभी लोग उसे पसंद करते, क्लासिकल वाले भी पसंद करते हैं, लाइट सुनने वाले भी पसंद करते हैं, असं तिच्या गाण्यात काय वैशिष्ट्य आहे लता दीदीचं, म्हणून सगळ्यांना ती आवडते. तेव्हा जावेद अख्तर म्हणतात, मेरे टीचर ने मुझे उस जवाब दिया था, म्हणजे जावेद अपना जो बाल होता है ना, बाल आपलं केस किती बारीक असतो,
लेकिन इतना छोटा बाल है, लेकिन उसका भी कोई ना कोई एक सेंटर होगा ना. म्हणजे एवढा बारीक केस आहे, पण त्याचा एक काहीतरी मधला एक पॉइंट असेलच ना. म्हणून लता दिदी स्वराच्या त्या पॉइंट मध्ये जाऊन गाते म्हणून गोड लागतं म्हणे सगळ्यांना. मी तद्वत म्हणे त्या स्वराच्या त्या मध्यबिंदूवर जाऊन आमचे गुरुजी गातात म्हणून एवढं गोड लागतं. म्हणून गुरुजी खरं तर अन्य कोणी असे मोठे गायक असले की आम्हाला दडपण येतं, पण गुरुजी असल्यावर येत नाही. त्याचं कारण आहे आम्ही गुरुबंधू आहेत. गुरुजी सुरुवातीला ज्यांच्याकडे भजन शिकले त्यांच्याकडे मी भजन शिकलेलो आहे. पण फरक एवढा आहे, ते तिथे गेले आणि आम्ही इथंच राहिलो. भजनाच्या बाबतीत गुरुजींनी फार मोठं नाव कमवलं. आणि गुरुजीने या गाण्याकरता काय प्रयत्न केले, काय संघर्ष केला, हे मी तर म्हणतो इथे जेवढी उपस्थित आहेत ना तेवढ्यात माझ्या एवढं कोणालाच माहित नाही. मी धाडसानं सांगेन गुरुजीने त्या गाण्याकरता अण्णा काय प्रयत्न केला आणि काय कसोटीनं जगले गुरुजी हे मीच जाणतो. अत्यंत गुरुजी तरल आणि स्वभाव तेवढा सरळ. मी तर भाग्यवान समजेन ते आज आमच्या कीर्तनात उभे आहेत. मी या भागाला भाग्यवान समजेल की या भागामध्ये ते शिकवायला येतात. खरं तुमचं भाग्य. फक्त एक आहे, आता अमृताची गंगा आली, फक्त नाकात आणि कानाला बंद करून बुडक्या घेऊ नका. जरा उघडा आणि गुरुजीच्या मार्गदर्शनाचं अनुकरण करून वारकरी संप्रदायाचं शुद्ध भजन शिकायचं असेल तर मी तर म्हणतो क्लासिकल आणि वारकरी भजनाचा जोड जो आमच्या गुरुजीने घातलाय ना ते कोणाला जमलाय की नाही कोणास ठाऊक. अत्यंत गोड गाणं. गुरुजी उपस्थित आहेत. त्या गाण्याला साथ देणारे आमचे भरतजी पठाडे आज उभ्या महाराष्ट्रात, ज्यांना आता भरतच्या बाबतीत त्यांना जोडच नाही महाराज. भरत महाराज पठाडे समेवर कसे येतात याला एक उदाहरण मला सुचलंय ज्ञानोबराच्या ओवीत. ओवी पाठ नाही मला भागीरथ महाराज, पण भाव सांगतो. ज्ञानोबरा म्हणतात तो जो भ्रमर असतो ना त्या फुलावर एवढा हळूवार पाय ठेवतो, कुचंबैल केशर ये आशंका. एवढा सहज तो भ्रमर काय ठेवतो, त्या फुलावर पाय ठेवतो. तसे आमचे भरजी एवढ्या सहज समेवर येतात. एवढ्या सहज. नाही तर काय काय येतात म्हशीच्या नाकात वार शिरल्यावाने. वादडाक 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 वादडाक. पण येतात ना मला, येतात. मी काय गैर बोलत नाही. महाराज त्यांचा मुखडा 2 मात्रेला आधीच संपलेला असतो. 2 मात्रेच्या आधी त्यांचा मुखडा संपलेला असतो, पण तिथपर्यंत धाक 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 करतात आणि येतात जागेवर. काय कायला ती बी कळत नाही हो. पण अत्यंत गोड, अत्यंत सरळ स्वभाव आमचे भरतजी आहेत. त्यात आमचे किरणजी शेटे, आदरणीय किरण महाराज तेही उपस्थित आहेत. सर्वच गुरुबंधू आहेत. सर्वांचा नामोल्लेख आता मला वेळेच्या मर्यादेत करणं शक्य नाही. सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करतो. जरा तुमचे 15 मिनिटं जास्त घेतलेली नाहीत. सुरुवातीला थोडा उशीर झालाच होता. म्हणून सर्वांची क्षमा मागतो. अभंगावर जे काही वेडवाकडं बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर त्यांच्या पवित्र पदकमली वाङ्मय सेवा समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम देतो. पूज्य महाराजाविषयी सद्भावना व्यक्त करतो. सर्व गुणीजनाबद्दल सद्भावना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा माऊलीला उदंड आरोग्य आयुष्य लाभावं ही सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वांनी एकदा टाळी वाजवायची. तुकाराम महाराजांचं भजन करायचंय. नंतर चाल होईल का न होईल ते कृष्ण महाराज ठरवतील. तुकाराम 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 तुकाराम. टाळी टाळी जोरात. कुंडली कवरदा हरी पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर सद्गुरु रामगिरी महाराज, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. विठ्ठल जय जय विठ्ठल.